नमस्ते मित्रांनो. आजचा विषय थोडा वैयक्तिक थोडं बोलायचं आहे. ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. काय होतं मित्रांनो, तुम्हाला आहे ना, समजा यशोगाथा तुम्ही जे पाहतात कोणाच्या शेळीपालनामधल्या, ठीक आहे, पाहायला पाहिजेत. पण ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पाहताल ना 10 यशोगाथा, त्याच्यामधली क्वचित एखादी सत्य यशोगाथा आहे जे खरोखर माहिती सांगणारा जो शेळीपालक आहे तो व्यापारी नसला पाहिजे, तो खरोखर शेळीपालन करणारा माणूस पाहिजे. त्यावेळेस त्याची यशोगाथा ऐकत चला. नाही तर उगं त्यांनी सांगितलं तुम्हाला की मी वर्षाला 50 लाखाची 40 लाखाची 1 कोटीची उलाढाल करतो, हे 100% खोटं आहे मित्रांनो. मग तिथं काय होतं, तुमचं मनोबल, तुमचं मन असं थोडंसं काय म्हणतात, माणूस शेवटी लालची आहे. त्याच्यामुळं मग माणसाला लगेच हाव सुटते आपल्याला, अरे चला मग आपण पण केलं पाहिजे, लगेच आपण मोठी उडी मारतो. मग तिथं मग आपला डाव फेल जातो. काय काळजी घेतली पाहिजे आपण, थोडा विचार करून पावलं उचलत चला. कारण बरेच जणांचं यूट्यूबवरती समजा आम्ही आता दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहण्यात येतात ना शेळीपालनामध्ये, त्यांचं काही जागेवरती कमेंट पाहण्यात येतात. मग त्याच्यामध्ये खूप असे काही की खूप म्हणजे अति नुकसान झालेल्या लोकांचे कमेंट, थोडंसं वाईट वाटतं मग त्यावेळेस. आणि मित्रांनो, तुम्हाला काय होतं काय ना, जे तुम्हाला खरं सांगणार आहे ना त्याची गोष्ट कधीच तुम्हाला पटत नाही. आता मी प्रत्येक वेळेस सांगतोय की खर्च कसं कमी करता येईल ते बघा. तुम्हाला ते नाही आवडणार. तुम्हाला कुठलं आवडणार, जो एखादा समजा शेळीपालन करणारा आहे तो तुम्हाला खर्च करायला जो लावतो ना, तो त्याचे व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडणार. आता तुम्ही जर समजा आता एका शेळीला समजा आपल्याला 100 रुपयाची शेळी, आणि ते तुम्हाला त्याच्यावर 75 रुपये खर्च करायला लावणार आहे. मग तुम्हाला पण आता मग विचार करा, तुम्हाला पैसे किती भेटणार. आता 4 महिने समजा आपण बोकड सांभाळत असलो तर त्याच्यावरती 75 रुपये खर्च करायचा म्हणला तर तुम्हाला किती भेटणार आहेत. मग त्याच्यामुळे नुकसान होणार आहे तुमचं. जे आपला जो खर्च होणार आहे, मी सांगाल मिनिमम समजा 2 ते 2.5 हजार रुपये होऊ द्या खर्च. एका बोकडामागे 2 ते 2.5 हजार रुपये झाला तरी अडचण नाही. कारण ज्यावेळेस त्याचे आपण जे समजा 10,000 रुपयाला विकणार आहोत बोकड, मग त्याची किंमत काय होणार. आता तुम्ही 2,000 रुपये खर्च केला की त्याची किंमत वाढणार आहे. कारण त्याचं वजन, हाईट हे सगळं मेंटेन होणार. मग त्यावेळेस ते बोकड कितीला विकणार आहे. जे 10ला विकायचं होतं ते आपण 15,000 रुपयाला विकतो. म्हणजे किती फायदा होतो आपला, 3,000 रुपयाचा एक्स्ट्रा फायदा होतो. आपले खर्च केलेला 2,000 रुपये मायनस करा त्यातून. पण तुम्हाला काय होतं ना, जे अवांतर खर्च करणार आहेत तो खर्च तुम्हाला तो आवडतो. जे सांगतात ना लोक, तो तुम्हाला आवडतो. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की खर्च आपण मेंटेन कसा करावा, आपण म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये कसं येतो हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो मी. आता माझ्याकडे आता लहान मोठे सर्व 13 झालेत, आणि माझा खर्च फक्त म्हणजे याच महिन्यात एवढ्या शेळ्यांमध्ये जास्तीत जास्त 200 रुपये खर्च झाला आहे. कशावरती, फक्त त्यांच्या जे जुलाब लागले होते त्याच्यावरती, गोळ्यांसाठी. अवांतर खर्च माझा 1 रुपयाचाही नाही आहे. मग तुम्ही विचार करा मित्रांनो, आपण खर्च टाळण्याचा प्रयत्न कसा केला पाहिजे. आजपर्यंत फक्त मला म्हणजे आजच म्हणजे ह्या वेळेसच की जे गोळ्या घेण्याकरता, मेडिसिन घेण्याकरता फक्त 200 रुपये लागलेत. मग इतर अवांतर खर्च माझा झालाच नाही. आता एवढ्यामध्ये मी खुराक काय घेतलेलं आहे. आता स्वतः माझ्याकडे घरगुती असल्यामुळे मला त्याचा खर्च नाही आहे. म्हणजे थोडक्यात खर्च पण धरला किंवा न धरला त्याची अडचण नाही आहे मला. माझ्याकडे घरची सोयाबीन आहे, हरभरा आहे, गहू तर कुपनाचाच येतो, आणि थोडा विकत पण घेतला थोडासा.
हे तीन आयटम नाही, गहू, हरभरा, मका आणि सोयाबीन हे 4 आयटम मिक्स करून सगळ्यांचं मिक्स करून मी प्रत्येक करडाला शेळींना ठेवतो. आता त्याला समजा त्या खुराकासाठी विचार केला तर मला 0 मेंटेनन्स येतो. मग आपण आपल्या शेतीत उगवून जे समजा आपल्याकडे धान्य निर्माण करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. म्हणजे आपलं काय होणार आहे, खर्च कमी होणार आहे. आपण समजा आता तुमच्या शेतातून तुम्हाला जर समजा 50,000 रुपयाचं उत्पन्न भेटत असेल एका पिकामध्ये, मग त्याच्यापेक्षा तुम्ही जर तेच पीक जर तुमच्या शेळ्यांना करडांना खाऊ घातलं तर त्याचे तुम्हाला कितीतरी त्या पटीने पैसे भेटणार आहेत. विकत घ्यायचं नाही, काहीच गरज लागत नाही मित्रांनो विकत घेण्याची. आपण प्रत्येक सीझन वाईज जर सर्व पिकं आपल्याकडे स्टॉक केले, गहू, बाजरी, मका, हरभरा हे जर स्टॉक केले तर आपल्याला विकत एक काडीसुद्धा घेण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. हरभऱ्याचं भुसकट होणार आहे तुमच्याकडे, परत ज्वारीचं भुसकट होणार आहे, सोयाबीनचं भुसकट होणार आहे. मग चाऱ्यावरचा जितकं सुक्का चारा घालता येईल ना तुम्हाला, समजा वाळेल चारा, तेवढा शेळ्यांसाठी चांगला असतंय. जेवढा वाळेल चारा खाईल शेळी तेवढ्याच प्रमाणात रवंत चांगली करते आणि पाणी जास्त पिते. पाणी जास्त पिली म्हणजे तिचे आजार निघून जाईल, म्हणजे आजार होण्याचं कारणच येत नाही तिला. कारण ती जितकी जास्त लघवी करेल तितकं चांगलं. सेम माणसासारखीच म्हणजे काय स्ट्रक्चर आहे. आपण जर समजा जास्त पाणी पिलो तर आपण पण निरोगी राहतो. मग आता मानवी जीवनासाठी कसं आहे, आता दिवसभरात आपण 8 लिटर 5 लिटर समजा पाणी पिण्याची आपली कॅपॅसिटी राहते. त्याच प्रकारे शेळींनी सुद्धा जितकं जास्त पाणी पिईल ती तेवढी निरोगी राहणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला ना जे समजा आवडो की माझा व्हिडिओ आवडो किंवा न आवडो त्याच्याशी मला काही घेणं नाही आहे. माझं काम काय, मला काय यूट्यूबमधून काय पैसे कमवायचे नाहीत. मी फक्त आहे ना जे माझं आता मी स्वतः करतो म्हणून थोडा अनुभव सांगायला काय अडचण येत नाही मला. आपण सांगितलं पाहिजे. आपले जे समजा 100 लोक जे बघतात माझे व्हिडिओ, त्याच्यातून एखाद्याने जरी समजा तसं करण्याचा प्रयत्न केला तरी भरपूर झालं मला. मी काय म्हणत नाही की मी 100 लोकांनी माझे व्हिडिओ पाहिजे 100 लोकांनीच केलं पाहिजे असं म्हणतच नाही आणि म्हणत नाही. त्याच्यामुळे ज्याची त्याची इच्छा राहते. तुम्हाला जर खर्च करायला लावणारे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमची इच्छा राहिली. काय होतं मित्रांनो, आपण थोडा विचार करत नाहीत. तुम्ही थोडा विचार करा, म्हणजे शेळीपालन बिलकुलही तोट्यात जात नाही. जर आपण शेळीपालन तोट्यात नाही जाऊन दिलं तर आपल्याला काही करायची गरज नाही पडणार मित्रांनो. म्हणजे शेळीपालन बंद होण्याची गरज नाही. थोडा विचार करा मित्रांनो आणि थांबतो मी इथंच.